तर मित्रांनो, मागच्या वेळेस आपण असं पाहिलं की कोविड-19च्या जो एक पिरियड आला आणि गेला, त्या अवधीमध्ये बऱ्याच प्रकारचे मानसिक आजार हे वाढीला लागले. याला कारण होतं की बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या या ह्याच्यात. ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या नाहीत, त्यांना सतत ताणाचा सामना करावा लागला की माझी नोकरी राहील का जाईल? किंवा मला जो पगार मिळतोय, तो तेवढाच मिळेल की नाही? मग त्या पगारामध्ये कारण पगारामध्ये भागेल की नाही? कारण तो पगार लक्षात घेऊनच वेगवेगळ्या प्रकारची गृहकर्ज, इतर कर्ज काढलेली असतात, वाहन कर्ज काढलेले असतात. मग त्यांचा इन्स्टॉलमेंट माझ्याकडनं परत केले जाईल की नाही वगैरे असे ताण आणि इतर वेगवेगळे आजार या कोविड-19मुळे खूप वाढलेत. त्याच्याबद्दल आपण म्हटलं होतं. मित्रांनो, कधी-कधी आपण बोलताना एकदम बोलून जातो किंवा त्या गाण्यात जसं म्हटलंय, "मन मना सोंगत नाही." तर काही सुचत नसतं. मन थाऱ्यावर नाहीये राजा माझं, असं कधी कोणीतरी एकदम बोलताना बोलून जातो. मला काहीच कळत नाहीये, मला काहीच सुचत नाहीये काय करावं. हे सुद्धा एखाद्या वेळेस बोललं जातं. हे सहज असेल तर ठीक आहे. एखाद्या वेळेस असेल तर ठीक आहे. पण ज्यावेळेस हे वारंवार रिपीट केलं जातं, त्यावेळेस मित्रांनो, त्याचा अर्थ कदाचित तुम्हाला मानसिक त्रास आहे, आजार अजून झालेला नाहीये, तुम्ही मनोकृत नाही आहात. पण तो डेव्हलप होण्याची, तो उत्पन्न होण्याची शक्यता अधिक आहे. आपण आजूबाजूला पाहतो की समाजात बहुतांश व्यक्ती हे नॉर्मल असतात. ते त्यांच्या आजूबाजूची जी परिस्थिती आहे, त्यांना मिळणाऱ्या संधी आहेत, त्यांची स्वतःची जी क्षमता आहे, त्यांची पात्रता आहे, त्यांच्या ज्या मर्यादा आहेत, याच्यानुसार स्वतःत बदल घडवून आणतात. त्या परिस्थितीमध्ये ते कॉम्प्रोमाइज करतात, म्हणजे समायोजन करतात, तडजोड करतात आणि एकंदर परिस्थितीशी जुळवून घेतात. असे जुळवून घेणारे जे लोक आहेत, त्यांना उत्तम मनस्वास्थ्याचा लाभ होतो आणि ज्यांचं मनस्वास्थ्य उत्तम असतं, तेच आयुष्यात काहीतरी करू शकतात. ते भरपूर पुढे देखील जाऊ शकतात. ज्या लोकांना परिस्थितीशी जुळवून घेता येत नाही, ज्यांना आपल्या क्षमतांबद्दल माहिती नसतं किंवा क्षमतांबद्दल संकोच असतो आणि जी जी व्यक्ती तडजोड करायला तयार नसते, मग तिला जर समजा फेल्युअर किंवा अपयश आलं तर त्याचं दडपण किंवा फेल्युअरही जाऊ द्या, जोपर्यंत ते काम करत आहात, ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला त्या कामाचं दडपण जाणवत जातं. मग ती व्यक्ती वैफल्यग्रस्त होते. त्यातच काही समस्या अशा येतात की एक साध्य करावी किंवा एक गरज भागवावी तर दुसरी गरज त्याच्याशी जुळवून घेता येत नाही. म्हणजे एकमेकांशी वेगवेगळ्या परस्पर पूरक नसलेल्या गरजा सुद्धा तुमच्या आयुष्यात कधी कधी येत असतात आणि त्यावेळेस मग कुठली गरज भागवावी याचा निर्णय तुम्हाला घेता येत नाही. तर अशा वेळेस तुमच्यावर ताण निर्माण होतो. तर मित्रांनो, मी आज ताण या प्रकाराबद्दलच बोलणार आहे. पण त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की माणसाची स्वभाव वैशिष्ट्य आहेत, त्याची जुळवून घेण्याची पद्धत आहे, त्याची इतरांशी संबंध प्रस्थापित करण्याची जी पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी अगदी लहानपणातच घडत असतात. म्हणजे नंतर मग किशोरावस्था आणि तारुण्यावस्थेत व्यक्तिमत्व बनतं माणसाचं. म्हणजे याची सुरुवात अगदी लहानपणापासून असते. म्हणजे व्यक्तिमत्व विकास हा त्याच काळात होत असतो. म्हणून
मुलांकडे दुर्लक्ष करू नये. अगदी लहानपणापासूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा होईल याकडे बघितलं पाहिजे. आणि ते व्यक्तिमत्वाचा, लहान मुलाचा व्यक्तिमत्वाचा विकास झाला पाहिजे यासाठी तुम्ही दडपण घ्यायची गरज नाही, पण त्यासाठी कार्यरत असलं पाहिजे. लहानपणातच मुलाचं व्यक्तिमत्व बनायला सुरुवात झालेली असते. तुम्ही बघाल की आपण काही वेळेस एखाद्या शाळेत जातो आणि त्या शाळेत एखाद्या मुलाला बोलवलं की तो पटकन येतो, आपलं नाव सांगतो, आपली ओळख सांगतो, नंतर कुठल्या वर्गात आहे वगैरे सगळं विचारलं की छान अगदी प्रस्थापित, म्हणजे ओळख प्रस्थापित करायच्या दृष्टीने त्याचा प्रयत्न सुरू होऊन जातो. पण काही मुलं ती एकाकी असतात, दूर असतात, त्यांना तुम्ही कितीही बोलवलं तरी जबाब येत नाही आणि प्रश्नांची उत्तरही पटकन देत नाही. इथे विशेष लक्ष द्यायला पाहिजे. मुलांचा एकांडेपणा, एकटेपणा हा कुठेतरी पुढे जाऊन, पूर्ण 100% नाही पण पुढे जाऊन त्याचा जर समजा बदल झाला तर गोष्ट वेगळी आहे, पण ही जर त्याची वृत्ती जी आहे एकटेपणाची, ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नाही तर कदाचित याचा पुढे जाऊन ही एकटी राहणारी व्यक्ती, नेहमी आपण बघतो की जी व्यक्ती एकटी आहे तिला कधी कधी मग हेकटपणा, आपल्याला पाहिजे तेच करून घेण्याची वृत्ती असे निर्माण होते आणि मग एक वेगळं कॉम्पॅक्ट असं एक व्यक्तिमत्व घडत जातं की जे तडजोड करायला तयार नसतं. आणि मित्रांनो, येणाऱ्या परिस्थितीशी, येणाऱ्या संधीशी आपली क्षमता न ओळखता जो तडजोड करत नाही, अशा लोकांना मानसिक आजार उद्भवू शकतो. तर आज आपण बघणार आहोत की मानसिक ताण म्हणजे काय. तर मानसिक ताण आपण त्या गोष्टीला म्हणतो की व्यक्तीची त्रासदायक परिस्थिती, व्यक्तीसमोर आलेली त्रासदायक परिस्थिती आणि त्यामध्ये त्याची होणारी प्रतिक्रिया, या दोन गोष्टींचा आपण साधारणतः ताण या संज्ञेत उपयोग करून घेत आहे. ताण म्हटलं, स्ट्रेस म्हटलं की तुम्हाला कल्पना आहे मित्रांनो की कधी कधी सुखदायक ताण सुद्धा असतो. कारण ताणाचे दोन प्रकार आहेत: सुखदायक किंवा सुखकारक ताण आणि त्रासदायक ताण. सुखकारक ताण म्हणजे हा असतो की मुलाला ऍडमिशन मिळाली IIT ला, तर ही सुखकारक गोष्ट आहे. इतकी वर्षाची मेहनत आहे, IIT ला ऍडमिशन मिळणं इतकं सोपंही नसतं आणि त्याला ऍडमिशन मिळाली आहे हे सुख असतं. पण त्याच सुखाच्या मागे एक ताण असतो, तो म्हणजे त्याला IIT ला ऍडमिशन तर मिळाली आहे, पण कुठे मिळाली आहे हे कळलेलं नसतं. आणि मग त्याच्यानंतर तो समजा गुवाहाटी, आसाम वगैरे मध्ये मिळाली असेल, तर तो तिथे पुढे कसा राहील, त्याला सगळं व्यवस्थित परिस्थितीशी ऍडजस्ट करता येईल की नाही, तो आपल्यापासून दूर राहणार, तो स्वतःची काळजी घेऊ शकेल की नाही, वगैरे वगैरे, अशा बरेच ताण त्या सुखकारक ताणासोबत निर्माण होतात आणि त्याला त्रासदायक ताण म्हणतायत. आपण हे जे वेगवेगळे ताणाचे जे म्हणजे पद्धती आहेत ताण निर्माण होणाऱ्या, तर त्याला ताणके असं म्हणूयात. त्या ताणकांचे 3 प्रकार आहेत: एक वैफल्य, दुसरं जे आहे ते संघर्ष आणि तिसरं जे आहे ते दडपण. तर वैफल्य मित्रांनो, कधी कधी लिंगभेद, जातीभेद, वर्णभेद यामुळे, नंतर प्रिय व्यक्तीचा मृत्यू, अचानक झालेली सक्तीची सेवानिवृत्ती, या सगळ्या जे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाह्य तणावामुळे निर्माण होतात. त्यामुळे वैफल्य येऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की जातीभेद, वर्णभेदामुळे वैफल्य कसं निर्माण होतं. तर आपल्या देशात नाही आहे, पण वर्णभेद जो आहे तो इतर देशांमध्ये काळा आणि गोरा हा वर्णभेद मोठ्या प्रमाणावर आहे. विशेषतः अमेरिकेत आहे आणि पाश्चात्य देशांमध्ये आहे. आणि मग त्यावेळेस काय होतं,
की तू काळा आहेस, तू काळा आहेस असं वारंवार म्हटल्यामुळे त्याच्यावर एक त्यात न्यूनगंड निर्माण होऊ शकतो आणि वैफल्यग्रस्त होऊ शकतो तो. आपण तसं तर पाहिलंय की बऱ्याचशा बॉलिवूड फिल्म्समध्ये काळ्या रंगाचे असलेले फिल्म स्टार्स आहेत आणि ते खूप उत्तम पद्धतीने अभिनय करू शकतात. हे सगळे ज्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगले असलेले असे ही व्यक्ती आहेत. आता हा जो झाला, हा झाला हे बाह्य ताण झाला, बाह्य प्रकारचा ताण. आंतरिक ताण जो आहे तो म्हणजे त्याचं उदाहरण देता येईल. बाह्य ताण आणि आंतरिक ताण याचं दोन उदाहरणं देता येतील. एक म्हणजे मुलांना आई वडिलांनी सांगणं हे वारंवार की तुला आजपर्यंत जेवढे पर्सेंटेज मिळालेत ना तेवढेच आता 10वीत मिळाले पाहिजे तुला. तू 10च्या आत आला पाहिजेस. तू मेरिटमध्ये आला पाहिजेस. तुला चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळायला हवी. त्यासाठी चांगले मार्क्स पडले पाहिजेत. ह्या गोष्टीमुळे त्या मुलावर जो ताण येतो तो बाह्य ताण आहे. आणि त्या मुलाला, तो मुलगा जो आहे तो लहानपणापासून अगदी पहिल्या 10मध्ये येत असतो. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा त्याचा नंबर असतो. आणि मग त्याला 10वीत खरं म्हणजे त्याला एवढ्या मोठ्या पूर्ण बोर्डाच्या विद्यार्थ्यांशी त्याची कॉम्पिटिशन असते. आधी त्याची फक्त शाळेतल्याच विद्यार्थ्यांची, त्याच्या वर्गातल्या किंवा त्याच्या वर्गात वेगवेगळे सेक्शन असतील, म्हणजे 10वी ए बी सी डी वगैरे, तर तेवढ्या लोकांशी त्याचा म्हणजे काय म्हणतात त्याची स्पर्धा असते. वर्गात असताना तर तिथे 10 मध्ये असेल तर 10 मध्ये त्याची स्पर्धा असते. त्याच्यामध्ये तो 10त पहिला किंवा 5त पहिला येतो किंवा 5त येतो. पण इथे इतकं सोपं नसतं आणि या गोष्टीचं दडपण त्याला जाणवू लागतं आणि त्याला तो ताण जाणवल्यामुळे तो वैफल्यग्रस्त होतो. म्हणजे बघा, याच्यामध्ये ताणाची तिन्ही जी ताणके आहेत, वैफल्य, तर नंतर दुसरा संघर्ष आणि दडपण, कधी कधी तिन्ही गोष्टी एकाच वेळी एखाद्याच्या वाटेला येतात आणि मानसिक आजार त्याला नक्कीच होऊ शकतो. तर आपण बघितलंय की आंतरिक ताण आणि बाह्य ताणामुळे वैफल्य निर्माण होऊ शकतं. दुसरं आहे संघर्ष. संघर्षामध्ये कधी कधी काय होतं की एका वेळेस दोन वेगवेगळ्या प्रकारच्या एकमेकाशी रिलेटेड नसलेल्या गरजा निर्माण होतात. तर त्यावेळेस त्याच्याशी सामना न करू शकल्यामुळे किंवा एक गरज पूर्ण केली आणि दुसरी गरज झाली तर त्यापैकी नेमकी कुठली पूर्ण करायची याचं जे कन्फ्लिक्ट आहे, याच्या जे तुम्हाला संघर्ष करावा लागतोय, त्यामुळे सुद्धा ताण निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ, एक स्त्री आहे, बँकेत ऑफिसर आहे, तिचं प्रमोशन झालंय आणि प्रमोशनवर तिची ट्रान्सफर दुसऱ्या गावाला झाली आहे. अशा वेळेस कुटुंबाचं काय करायचं? तर अशा वेळेस किंवा मग एखादा व्यक्ती आहे ज्याची आजपर्यंत कधीही बाहेर ट्रान्सफर झालेली नाही आहे आणि त्याचं प्रमोशन झालंय आणि ट्रान्सफर बाहेरच्या गावाला झाली. आजपर्यंत त्यांनी कधी बाहेरचं जग अनुभवलं नाहीये आणि त्याची ट्रान्सफर बाहेरच्या गावाला झाली. अशा वेळेस त्याच्यावर ताण निर्माण होतो. या संघर्षातून सुद्धा ताण निर्माण होऊ शकतो मित्रांनो. तिसरा प्रकार आहे ताणकांचा दडपण. दडपण म्हणजे विशिष्ट पद्धतीने उद्दिष्ट गाठण्यासाठी करावे लागणारे प्रयत्नांचं दडपण. मी अशा गोष्टी बऱ्याच वेळा अनुभवल्या आहेत, कारण मी एका बँकेत मॅनेजर होतो. तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती आहे ही गोष्ट. आणि मग काय व्हायचं की टार्गेट असे देऊन टाकले असं नाही व्हायचं, त्याच्यासाठी मीटिंग व्हायची. त्या मीटिंगमध्ये
तुमच्या सगळ्या मॅनेजर्सना बोलवलं जातं आणि त्यांना तिथे टार्गेट दिली जातात आणि त्यांना हे विचारलंही जातं की तुम्हाला ही योग्य वाटतात का टार्गेट आणि तुम्ही पूर्ण करू शकाल. खरं म्हणजे बऱ्याचशा लोकांना तिथल्या तिथे हो म्हणायचंही दडपण येतं आणि हो म्हटल्यानंतर ती नाही झाली तर याचंही दडपण येतं. तर हे जे दडपण आहे हे बाह्य प्रकारचं दडपण आहे. आणि एखादा व्यक्ती, समजा एखादा मॅनेजर आहे आणि त्यांनी खूप मोठं उद्दिष्ट गाठलंय, त्याचा चांगला मोठा सत्कारही केला गेला आहे विभागीय पातळीवर, आणि त्याच्यावर मग जे आंतरिक दडपण असतं ते असं की अरे मी मागच्या वेळेस तर केलं होतं, यावेळेसही मला करावं लागेल. त्याच्यावर या प्रकारे दडपण आणलं जातं, बाह्य दडपण, की तुम्ही करू शकता. आणि कधी कधी तुमच्या ज्या क्षमता असतात ना त्यांचं सुद्धा तुमच्यावर दडपण येतं. कारण काही गोष्टी ज्या आहेत त्या परिस्थिती सापेक्ष असतात, बदलू शकतात. प्रत्येक वेळेसच तुम्ही तुमचा पहिला नंबर येऊ शकत नाही. पण तुमचा पहिला नंबर आला होता आधी, या गोष्टीचं दडपण तुमच्यावर निश्चितपणे जाणवत असतं मित्रांनो. तर बाह्य दडपण आणि आंतरिक दडपण हे दोन्ही आपण बघितलं. ताणतणावाची जी तीव्रता आहे ना ती व्यक्तीच्या त्या ताणाला सामोरं जाण्याच्या क्षमतेवर सुद्धा अवलंबून असते. मी अशाच प्रकारच्या मीटिंगमध्ये बऱ्याचशा लोकांना काहीच टेन्शन न घेता त्याला सामोरं जायचा निर्धार बघितला आहे. त्यांची उद्दिष्ट सफल होतात की नाही हे नंतर काही कळलं नसतं. नेहमीच ती सफल होतात असंही नाही, सगळ्यांचा पहिला नंबर येऊ शकत नाही. पण ती व्यक्ती त्या गोष्टीला किंवा त्या दडपणाला पॉझिटिव्हली समोर जाते, त्या दडपणाचा बाऊ करत नाही. त्या व्यक्तीला आपल्या क्षमतांची कल्पना असते, आपल्या मर्यादांची सुद्धा कल्पना असते. तर ताणाची तीव्रता आणि व्यक्तीची सामोरे जाण्याची जी क्षमता आहे यावर मानसिक आजाराची शक्यता आढळत असते. ताण हा मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे व्यक्तीसापेक्ष बदलत असतो. प्रत्येक एखाद्या व्यक्तीला एखादी गोष्ट ताणाची वाटू शकते, तर तीच दुसऱ्या व्यक्तीला ताणाची नाही. ती त्याच्यासाठी कधी 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 असंही होतं काही व्यक्तींच्या बाबतीत की अशा प्रकारची जी अं, ताण देणारी जी पद्धती असते, म्हणजे उदाहरणार्थ टार्गेट दिलेलं वगैरे, तर तो स्वतःमध्ये बदल करून तो आणखीन स्वतःचा व्यक्तिमत्वाचा विकास करू शकतो. म्हणजे चांगल्या गोष्टी सुद्धा कधी कधी दडपणातून घडू शकतात. पण त्या व्यक्तीची क्षमता आणि त्या व्यक्तीच्या मर्यादांची त्याला जर जाणीव नसेल आणि त्या गोष्टीचं त्याने खूप जास्त दडपण घेतलं तर त्या व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतो. तर आपण आज पाहिलं की ताणाचे दोन प्रकार आहेत, एक सुखकारक ताण आणि एक त्रासदायक ताण. ताणके ही तीन प्रकारची आहेत. त्याच्यामध्ये वैफल्य आहे, वैफल्य आल्यामुळे सुद्धा मानसिक विकार होऊ शकतो. संघर्षाच्या परिस्थितीमुळे डिसिजन न घेता आल्यामुळे सुद्धा आणि त्याचं दडपण आल्यामुळे सुद्धा मानसिक आजार होऊ शकतो, आणि दडपणामुळे सुद्धा. आणि या तिन्ही जे ताणक आहेत, वैफल्य, तसंच संघर्ष आणि दडपण, हे तिन्ही एखाद्या वेळेस एखाद्याच्या वाट्याला येतात आणि त्यावेळेस त्याच्याशी सामोरं जाणं हे त्या व्यक्तीच्या हातात असतं. जर असं नाही झालं तर या तीव्र ताणाचे जे परिणाम आहेत ते परिणाम असे आहेत की त्यामुळे कार्यक्षमतेचा ऱ्हास होत असतो, शारीरिक क्षमतेचा सुद्धा ऱ्हास होतो. कधी कधी स्मृतिभ्रंश म्हणजे न आठवणं असा आजार सुद्धा होऊ शकतो. व्यक्तिमत्वात बिघाड होऊ शकतो. कधी कधी काही लोकांची, चांगले चांगले व्यवस्थित वागणारे लोक चिडचिड करू लागतात
आणि मग लोकांच्या हेटाळणीचा, टीकेचे ते धनी होतात. त्यांचे विचार जे आहेत आणि त्यांच्या भावना म्हणजे थॉट्स अँड सेंटिमेंट याच्यामध्ये सुद्धा बिघाड होतो आणि इथूनच सुरू होतो मनोविकृतीचा उद्भव, मनोती मनोविकृतीचा आजार. त्यामध्ये अगदी एक्स्ट्रीम केसमध्ये काही वेळा मृत्यूसुद्धा येऊ शकतो. म्हणून या मानसिक आजारापासून दूर राहण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजेत. पण एखाद्यास जर असा आजार झालाच तर त्याला सगळ्यात पहिल्यांदा मनोचिकित्सक जे आहेत म्हणजे सायकोथेरपिस्ट त्यांच्याकडे घेऊन जायला पाहिजे. अशा केंद्रांची आता नुकतंच मी जे बघितलं, एक मॅगझिन येतं याच्याबद्दल, त्याच्यामध्ये बघितलं की आजकाल या कोविड नंतर विशेषतः सरकार खूप म्हणजे सजग झालं या दृष्टीने आणि मानसिक आजारांना ट्रीटमेंट करायसाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू झालेला आहे. कारण मानसिक ताण हा राष्ट्रासाठी सुद्धा चांगला नाही आहे. जितक्या लोकांमध्ये मानसिक ताण जास्त जाणवेल तेवढा त्यांच्या कार्यक्षमतेचा ऱ्हास होईल आणि हे चांगली गोष्ट नाही आहे. म्हणून सरकारने सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा याकडे लक्ष द्यायला सुरुवात करा आणि लहान मुलं असतील तुम्हाला तर त्या लहान मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकास लहानपणापासूनच सुरू करा. पण अर्थातच त्याचा ताण तणाव दडपण न घेता. धन्यवाद.